भोलेनाथाने ज्यावेळी सृष्टी निर्माण केली त्यावेळी शक्ती त्यांच्यासोबत होतीच ना. मग ज्या आया अंबेनं एवढं सगळं विश्व निर्माण पहिले कोट्याचं नव्हते काही, पहिले कोट्याचं नव्हते पहिले कोटेच नव्हते काही आणि त्या ठिकाणी काय झालं, एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे काय हो? माया. कारण मायाशिवाय ही सृष्टी चालू शकत नाही. असं गणपती बाप्पाला बनवलं, दारामध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये आई साहेबांनी प्राण ओतला, पण त्याचा प्राण प्रतिष्ठा केली, प्राण आला त्याच्यामध्ये. आणि नंतर ह्या सख्या स्नानासाठी गेल्या. भोलेनाथ बाहेरून आले. भोलेनाथाने अडवलं, अरे बाबा कोण आहेस तो? त्यांनी सांगितलं, हो मी माझ्या मातेचा पुत्र आहे. तुम्ही कोण? कारण त्यांना ओळख नाही, माहित नाही, कारण आई साहेबांनी एकट्याने बनवले. अरे मला मध्ये जाऊ दे. अजिबात जाऊ देणार नाही. नंदकिशोर आला, त्याला अडवलं. भोलेनाथ आले, त्याला अडवलं. भोलेनाथाने सांगितलं, अरे एवढं एवढं छोटस पोचतो आणि तू मला अडवतोस? समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काही बाळ ऐकायला तयार नाही. म्हणून भोलेनाथांना क्रोध आला आणि आपल्या त्रिशूळाने त्याचं डोकं. त्या मुलाची किंचाळी, मातेचा आवाज त्या ऐकू गेला. पार्वती आई साहेब मोठ्याने किंचाळत बाहेर आल्या. अरे कोण मारलं, कोण मारलं माझ्या मुलाला, कोण मारलं? बाळा काय झालं हे? आखरी मोठ्यानं त्रैलोक्य जाळून टाकील एवढी शक्ती, एवढी क्रोधायमान झाल्या. आणि भोलेनाथाला सांगितलं, भोलेनाथ माझा बाळ मला आत्ताची आता जिवंत